नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा आता जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे. बेलसर माळशिरस गटात अतिशय चुरशीची लढत होत आहे. शिवसेनेने एकदम तगडे उमेदवार दिल्यामुळं वाटचाल विजयाकडे होत असल्याचे या ठिकाणी कार्यकर्ते सांगतायत. नमस्कार, काय नाव तुमचं? मी धनंजय रेवा कामते. विजय रामदास काम. चंद्रभागा मोहनकर, विद्या माणिक निंबाळकर, शीतल किरण टिळेकर, सरपंच एकतपूर मंजवडे, आरती कांताराम निंबाळकर, अनिता राजेंद्र टिळेकर, आशा मधुकर निंबाळकर, सुदर्शन दत्तात्रय वामे, विकास मित्रे, अक्षय लक्ष्मण लिंबोर, बाळासाहेब बबन कामते, माजी शाखा प्रमुख, अंकुश लक्ष्मण कामते. नमस्कार, काय परिस्थिती इथं? कोण कोण उमेदवार आहे? शिवसेनेचे कोण कोण उमेदवार आहेत? शिवसेनेचे डॉक्टर रमेश आबा इंगळे आणि पंचायत समितीला माणिक निंबाळकर हे बापूंचे पी आहेत. काय परिस्थिती आहे? शिवसेनेचं वातावरण चांगलं आहे आणि शिवसेनेचे सगळे एकनिष्ठ उमेदवार आहेत आणि पहिल्यापासून ते शिवसेने झटलेत. जस बापूंनी 2008 साली शिवसेनेचं मुहूर्तमेढ केली तर आणि ह्याच वस्तूवर आमच्या गावामध्ये केली. ते शिवरीची काय परिस्थिती आहे? शिवरीमध्ये जवळजवळ 70% शिवसेना आहे आणि एकूण मतदान किती आहे? एकूण मतदान 2559 आहे. त्यामध्ये जवळजवळ एक 1800 ते 2000 मतदान होईल आणि त्यात कमीत कमी 900 ते 1000 मतदान शिवसेना होईल. आपल्या समेत उमेदवारांच्या पत्नी आहेत. महाराष्ट्र राज्य शूटिंगच्या त्या महिलांच्या कोच आहेत. भारताच्या कोच आहेत. इंडियन टीम. इंडियन टीमच्या कोच आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं पुरंदरला या अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. काय नाव तुमचं? माझं नाव विद्या माणिक निंबाळकर. नेमकं कुठलं कोच आहात तुम्ही? मी पिस्टल शूटिंग 10 मीटर एअर पिस्टल शूटिंगसाठी इंडियन टीम कोच आहे सध्या. मग आता नेमबाजी कशी होणार आहे? निवडणुकीत कशा प्रकारची नेमबाजी होईल? एकदम जोरात, खूप भारी. म्हणजे आता सध्या जे दिसतंय वार पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने जिंकणार आम्ही. विरोधकांचा वेध घेणार. हो, घेतला. माणिकराव निंबाळकर हे शिवसेनेचे विजय बापू शिवसेनेचे पीएम म्हणून अतिशय यशस्वी त्यांनी कामकाज केलं आहे. विकास कामं कशी आणायची ते राजकारणाचे अनेक धडे त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये दिले आहेत. या मतदारसंघाची काय परिस्थिती राहील? या मतदारसंघामध्ये सुद्धा जसे बाकी ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे, दिवसरात्र झटून महिला असो, आरोग्य असो, पाणी, वीज, सगळ्या गोष्टींसाठी ते कामं करणार आहेत. एवढी मी गॅरंटी हमी देऊ शकते त्यांच्यातर्फे. सरपंच ताई नमस्कार, काय नाव तुमचं? शीतल किरण टिळेकर, एकतपूरचे सरपंच. एकतपूरचे सरपंच आहात तुम्ही. शिवसेनेनं महिलांसाठी काय प्रोग्राम राबवणार? महिलांचे शिबिर वगैरे घेतले, आरोग्य तपासणी घेतली. माणिकदादा आमच्याच गावातले उमेदवार आहेत, त्याच्यामुळं माणिकदादांच्या मार्फत आमच्या गावामध्ये छोट्यापासून ते लाईट पासून गाडी, कचऱ्याची गाडी असेल, अशा अनेक छोट्या मोठ्या अभ्यासिका असेल किंवा मशनभूमीच्या पाण्याच्या टाक्या वगैरे खूप माणिकदादाच्या मार्फत आमच्या गावामध्ये काम झालेलं आहे. तसंच विकास बाकीच्या गावांमध्येही व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे सगळ्या उमेदवारांनी विचार करावा आणि आमच्या माणिकदादांना निवडून द्यावा, प्रचंड बहुमताने निवडून द्यावा आणि आमच्याबरोबरच बाकीच्या गावाचाही तसाच विकास व्हावा ही आमची इच्छा आहे. माणिकदादांना निवडून द्या. काय नाव तुमचं? अंकुश लक्ष्मण कामते, शिवरी. कामते साहेब, काय परिस्थिती या गावामध्ये? गावामध्ये जर आमदारकीपासून पाहिलं तर बापूंना 1000चं मतदान म्हणजे लीड न मतदान करणारं गाव म्हणून शिवरीची ओळख आहे. बापूंचं विशेष प्रेम असणारं गाव आहे आणि रमेश आबा इंगळे असतील, माणिकराव निंबाळकर असतील, यांनी सुद्धा वेळोवेळी निधीच्या माध्यमातून गावाला खूप योगदान दिलंय आणि ते योगदान मतदानारूपी लोक नक्कीच त्यांच्या पडद्यात टाकतील अशी मला पण आशा वाटते. बाळासाहेब बबन कामते, माजी शाखा प्रमुख. काय शिवसेनेची परिस्थिती? शिवसेनेची परिस्थिती तर फार चांगली पाहिजे. कोण उमेदवार? 60 ते 70% मतदान होऊ. उमेदवार कोण आहे? माणिक निंबाळकर आणि रमेश आबा इंगळे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. विजय बापू शिवतर तुम आगे बढ़ो, मानिक दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आबा इंगळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बापू शिवतारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे
निंबाळकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं रमेश आबा इंगळे तुम आगे